तुळजाभवानी म्हणजे भारत माता मंदिर संस्थांच्या पत्रानं आता नवा वाद निर्माण झालाय। संस्थांना पुजारी मंडळाकडे अभिप्राय मागितलेला आहे। मंदिर संस्थांच्या पत्रावर पुजारी मंडळाचाही आक्षेप आहे। तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा हा आरोप केला जातोय। तुळजाभवानी मंदिर संस्थाननं एक पत्र जारी केलेलं आहे। तुळजाभवानी माता म्हणजेच भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे असा उल्लेख असलेलं हे पत्र आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थाननं हे पत्र पुजारी मंडळाला दिलेले असून 108 फूट मूर्तीबाबत अभिप्राय मागितलेला आहे। तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाची मूर्ती रामदरा इथं उभी करण्यात येणार आहे। तुळजाभवानी ही भारत माता आहे हा वादग्रस्त मुद्दा ठरणार असून ही कल्पना कुणाची असा सवाल उपस्थित होतोय। तुळजाभवानी ही भारत माता असल्याचा शोध मंदिर संस्थांना लावला असून हा वादग्रस्त मुद्दा ठरणार आहे। इतिहासात तुळजाभवानी भारत माता असल्याचा संदर्भ कुठेही नसल्याचं पुजारी मंडळानं म्हटलंय। आई तुळजाभवानी ही जगाची माता, जगत जननी माता, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी असं असताना इथल्या माणसाचं कुळाचार कुलधर्म हे परंपरेनं हजारो वर्षापासून करत असताना आज भारत माता आणि आई तुळजाभवानी याचा मेळ लावण्याचा जो कुणी प्रयत्न करतोय ते कुठेतरी आई तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा अजेंडा राबवतोय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही भारत माता असू शकत नाही, कारण की स्वातंत्र्यवीराने एक भारताच्या नकाशाला एक मातेचं स्वरूप देऊन ही काल्पनिक भारत मातेचं जे शिल्प उभा केलंय त्याला तुळजाभवानीची तुलना करून मूळ तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर संस्थांकडून होत आहे।